आजचे दैनंदिन मानना. प्रेज द लॉर्ड. नवा दिवस नवी आशामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. घेऊन वाचूया आजचं वचन. जखरिया 4:7. हे महान पर्वता, तू काय आहेस? जरुबाबेल पुढे तू सपाट मैदान होशील व तो त्यावर अनुग्रह असा गजर करीत कोण शील पुढे आणील. बघा, या वचनामध्ये देव आम्हाला सांगण्याचा काय प्रयत्न करतो की जरुबाबेल पुढे जे मैदान आहे ते मैदान जरी मोठा असेल तरी तो सपाट होणार आहे. तसं देव आम्हाला काय बोलण्याचा प्रयत्न करतो. देवाच्या लोकांनो, हालेलुया, आज आमच्या जीवनात खूप मोठं जर काही संकट किंवा खूप मोठं एकदम पर्वतासारखं, देवानी इथं काय बोलला, पर्वतासारखं जर काही अडचण असली किंवा खूप पर्वतासारखं काही आमच्या जीवनात संकट आलं असेल जे माणसाला सांगू शकत नाही किंवा आमचं ते कुणी सॉल्व करू शकत नाही, त्यावेळेस देव म्हणतो की तू न माणसाची मदत घेता, न कुणाची मदत घेता माझी मदत घे. माझ्या चरणापाशी येऊन तू प्रार्थना कर, मी त्या पर्वताला पूर्ण सरसपाट करेल. देव असं पण नाही म्हणत थोडं कमी करेल, पूर्णपणे सरसपाट करेल. तर माझ्या प्रेमळ देवाच्या लोकांनो, आपण देवापुढं येऊन किती का मोठा आहे आपला जीव न जाण्याकरता. आज भरपूर लोक टेन्शन असलं आणि खूप काही लोक आपण देशात पण बघतो, भरपूर लोक असे आहेत की आत्महत्या करतात. आणि आत्महत्या करून काय होणार आहे? आत्महत्या करणं हे सोल्युशन नाही देवाच्या लोकांनो. आत्महत्या करणं हे पाप आहे. हे असं पण आपण नरकात चाललो आणि सगळं जाणून समजून पण नरकात जाणं हे पण पापच आहे. त्यामुळं आपण हालेलुया पाप न करता देवापुढे जर आलो, देवाच्या चरणात आलो आणि देवापाशी रडून जर प्रार्थना केली, नक्की देव हालेलुया या पर्वतासारखं जरी आमच्या जीवनात दुःख असेल त्याला कमी करेल. तर विश्वास ठेवून देवाच्या लोकांनो, आपण न चुकीच्या मार्गात जाऊन पडूस तर ह्या अशा प्रार्थना जर केली तर देव नक्की आपल्याला या दुःखातून काढेल. मी विश्वास करते. माझ्या जीवनात पण अशी एक गोष्ट झाली आणि मला त्या दुःखातून देवानी काढलं. नक्कीच तुम्हाला पण देव ह्या दुःखातून काढेल. हालेलुया. आपला येशू ख्रिस्त देव हा खूप प्रेमळ आहे. तर देवाच्या लोकांना आपण विश्वास ठेवून हालेलुया देवापुढे येऊन प्रार्थना करू. या आपण प्रार्थना करू. स्तुती करते देवा, हालेलुया. प्रेमळ देवा, महान देवा, तुझ्या नावाला मी कोटी कोटी धन्यवाद करते. देवा, आमच्या जीवनात जर पर्वतासारखे दुःख आले तरी देवा तू त्याला सरसपाट करणार म्हणून वचनात बोलला. देवा, तुझं वचन पवित्र आहे, सत्य आहे. देवा, अशा हालेलुया ऐकणाऱ्या वचन बहीण भावांना परमेश्वर हालेलुया, ज्यांच्या जीवनात भरपूर मोठं दुःख आहे आणि ते कुणाला सांगू शकत नाही, कुणाची मदत घेऊ शकत नाही, देवा अशा लोकांना तू मदत करून देवा त्यांची रक्षण कर. त्यांना नीटपणे परमेश्वर सरळपणे मार्ग दाखवून देवा. हालेलुया. तुझ्यापाशी काय अशक्य आहे देवा? सर्व काही शक्य आहे माझ्या येशू ख्रिस्ता. तुझ्या नावाने सर्व काही होऊ शकते देवा. हालेलुया. देवा, तुझ्या चरणात येऊन देवा प्रत्येक बहिणी भावानी परमेश्वर न आपला जीव इकडं तिकडं टाकता, न आत्महत्या करता देवा तुझ्या चरणात येऊन जर प्रार्थना केली तर नक्की देव त्यातनं त्यांना काढील. हालेलुया. हे आमचा विश्वास आहे. देवानी जे आमच्या जीवनात केलं ते सर्वांच्या ऐकणाऱ्या बहीण भावांच्या जीवनात पण करेन. मी विश्वास ठेवते. ही छोटीशी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या गोड नावात ऐक आणि कबूल कर पिता. आमेन.